उच्च न्यायालय लिपिक या पदाची परीक्षा 10 ऑगस्ट रोजी झालेली आहे. तर आता या ठिकाणी जी एक्झाम झालेली आहे त्याचा कट ऑफ नेमका किती लागणार आहे? कारण टायपिंगची तयारी आता करायची वेळ अत्यंत कमी असणार आहे. रिझल्ट हा 15 दिवसाच्या आतमध्ये लागत असतो. रिझल्ट लागल्याच्या नंतर लागले 10 दिवसानंतर टायपिंगची एक्झाम होत असते. मग अशा वेळेस आपल्याला नेमकं पाहायचं की कट ऑफ किती लागेल जेणेकरून आपल्याला टायपिंगची तयारी करता येईल. तर या कट ऑफ किती लागणार आहे या अगोदर समजण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी नेमक्या जागा किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल. तर मित्रांनो पहा या ठिकाणी 124 जागा सिलेक्शन लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट आहे 31. म्हणजे याचा अर्थ असा टोटल जागा या ठिकाणी 155 जागा आहेत. जर आता या ठिकाणी रेशिओ त्यांनी 10चा जर धरला तर 1550 कॅन्डिडेट्स या ठिकाणी टायपिंगसाठी बोलवतील. परंतु तुम्हाला माहिती आहे यावेळेस पूर्ण नवीन आहे. म्हणजेच काय आहे या ठिकाणी डॉक्युमेंट्स वगैरे अगोदर चेक वगैरे काही केले नाही. डायरेक्ट या ठिकाणी 37,000 प्लस कॅन्डिडेट्स टायपिंग एक्झामसाठी लेखी एक्झामसाठी त्यांनी पात्र केलेले आहेत. तर आता या ठिकाणी 27,000 प्लस कॅन्डिडेट्सने एक्झाम दिलेली आहे. तर आता यापैकी ज्या पद्धतीने त्यांनी लेखी परीक्षेचा रेशिओ अत्यंत जास्त ठेवलेला आहे तर यावेळेस सुद्धा काहीतरी नवीन त्याच प्रकारे 100% होणार आहे. काहीतरी नवीनच रेशिओ या ठिकाणी असणार आहे. परंतु कोणते विद्यार्थी या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहेत की त्यांनी टायपिंगची तयारी केलीच पाहिजे. का केली पाहिजे? कारण की जरी आता जो कट ऑफ आहे तो समोर मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, परंतु त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. अजून या ठिकाणी जरी तुम्ही टायपिंगची तयारी ठेवली तरी जिल्हा न्यायालय भरती आणि औरंगाबाद खंडपीठ या 2 भरत्या अजून येणार आहेत. औरंगाबाद खंडपीठची लागलीच भरती येणार आहे. जिल्हा न्यायालयाला अजून 7-8 महिने किंवा 1 वर्ष लागू शकतो. त्यामुळे तुम्ही जरी टायपिंगची तयारी आतापासून सुरू ठेवली तरी तुमचं त्या ठिकाणी वेस्ट टायपिंग जाणार नाही. तर या अगोदर कट ऑफ किती लागणार या अगोदर यांनी जाहिरातीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या कॅन्डिडेट्सला या ठिकाणी टायपिंगसाठी पात्र केले जाणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. या कॅन्डिडेट्सला 45 मार्क्स पडतील अशा कॅन्डिडेट्सचं या ठिकाणी टायपिंगसाठी फक्त विचार केला जाणार आहे. मिनिमम पासिंग 45 आहे. 90 पैकी 45 कंपल्सरी तुम्हाला मिळायलाच पाहिजे तरच तुमचं पुढे टायपिंगसाठी विचार केला जाणार आहे. जर कोणा कॅन्डिडेट्सला 44 मार्क पडले असतील तर अशा कॅन्डिडेट्सनं कोणत्याही प्रकारची टायपिंगची सध्या तर तयारी करू नये आणि विचार देखील करू नये. परंतु आता या ठिकाणी पुढे पाहू शकता तुम्ही. आता टायपिंग टेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे 20 मार्काची या ठिकाणी होणार आहे. तर आता महत्त्वाचं आहे की नेमकं जरी तुम्हाला या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी जरी पात्र झाले तर नेमकी तयारी तुम्ही कशा पद्धतीने करायची. तर मित्रांनो टायपिंग टेस्टसाठी खास हायकोर्ट क्लर्कचे आपण पॅसेज या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज डाउनलोड करू शकता. ऑथेंटिक पॅसेज आपण तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तयारी करा, हार्ड कॉपी काढा आणि त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आता या ठिकाणी राहिलेला मुद्दा आहे तो म्हणजे कट ऑफ किती लागेल. आता या ठिकाणी कट ऑफचा विचार तुम्ही करू नका. कारण ज्या कॅन्डिडेट्सला 45 प्लस मार्क्स मिळालेले आहेत अशा सर्व कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी टायपिंगची तयारी सुरू करावी. का सुरू करावी? कारण बऱ्याच कॅन्डिडेट्सला मार्क अत्यंत कमी मिळालेत आणि बऱ्याच कॅन्डिडेट्सला अत्यंत जास्त हाय मार्क मिळालेले आहेत आणि कॅन्डिडेट्सला जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स या ठिकाणी 45 ते 60 ते 65च्या मधात आहेत. अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी टायपिंगला बोलवलं जाऊ शकते. त्याच्यामुळं असं होऊ नये की गाडी तुमच्या घरासमोर येऊन थांबलेली आहे आणि तुमच्याजवळ तिकीट नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे तयारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायची आहे. तर ज्या कॅन्डिडेट्सला 45 प्लस मार्क आहेत अशा सर्वांनी टायपिंगला सुरुवात करा आणि तुम्हाला टायपिंगला काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा किंवा आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टायपिंगबद्दल माहिती घेण्यासाठी आणि अदर सर्व माहिती घेण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण ओपन केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही पीडीएफ महत्त्वाचे असेल ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो.